स्वराचं आणि अभिजितचं लग्न होऊन आता 10 वर्ष झाली होती. सुरुवातीचे काही वर्ष खूप छान गेले होते. अभिजित स्वरावर खूप प्रेम करायचा. सुनंदा काकू म्हणजे सासू आणि माधव काका म्हणजे सासरे सुद्धा तिला मुलीसारखं वागवायचे. घरात हसणं, बोलणं, सण उत्सव अगदी सगळं परफेक्ट होतं. पण हळूहळू एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात यायला लागली. ते म्हणजे स्वराच्या कुशीत अजूनही बाळ नव्हतं. पहिल्या 2-3 वर्षात कुणी काही बोललं नाही. सगळ्यांना वाटलं वेळ लागतो. पण वर्षामागून वर्ष जात होते आणि घरातला माहोल बदलत होता. डॉक्टरकडे गेल्यास का? सुनंदा काकू रोज विचारायची. पण स्वरा शांतपणे मान हलवायची. आणि ती आणि अभिजित अनेक डॉक्टरांकडे गेले. अनेक टेस्ट केल्या, औषधे घेतली. प्रत्येक वेळी स्वरा आशेने रिपोर्ट पाहायची, पण प्रत्येक वेळी निराशा हातात यायची. हळूहळू सुनंदा काकूंचा स्वभाव बदलायला लागला. आधी प्रेमाने बोलणाऱ्या त्या आता टोमणे मारू लागल्या. आमच्या घरात पाय ठेवल्यापासून काही शुभ घडलं नाही, हे ऐकताना स्वराच्या डोळ्यात पाणी यायचं. पण ती काही बोलत नव्हती, कारण तिला घरात भांडणं नको होती. माधव काका काही बोलत नसत, पण त्यांची नजरही आता बदलली होती. जणू तेही मनात तिलाच दोष देत होते. सर्वात जास्त बदल झाला होता तो म्हणजे अभिजितमध्ये. जो एकेकाळी तिचा सर्वात मोठा आधार होता, तोच आता तिच्याशी कमी बोलायला लागला. ऑफिसमध्ये येऊन तो शांत बसायचा. तिच्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. एक दिवस तर तो थेट म्हणाला, स्वरा, अजून किती वाट बघायची आपण? त्या प्रश्नाचं उत्तर स्वराकडे नव्हतं. त्या रात्री स्वरा खूप रडली. तिला स्वतःवरच राग येत होता. खरंच माझ्यातही काहीतरी कमी आहे का? ती देवासमोर बसली, देवाला हात जोडले. मला काही नको, फक्त एक बाळ दे, ती हळू आवाजात म्हणाली. पण एक दिवस जात होता आणि परिस्थिती अजून कठीण चालली होती. घरात आता हसणं कमी झालं होतं आणि टोमणे जास्त. स्वरा दिवसेंदिवस आतून तुटत चालली होती, पण तरीही ती सगळं सहन करत होती. कारण तिला एकच आशा होती, कधीतरी सगळं ठीक होईल. त्या दिवशी सकाळपासून घरात काहीतरी वेगळंच जाणवत होतं. स्वरा नेहमीसारखी लवकर उठली होती. किचनमध्ये चहा ठेवला, नाश्ता तयार करत होती. पण आज घरात शांतता नव्हती. हॉलमधून सुनंदा काकूंचा चिडलेला आवाज येत होता. किती दिवस सहन करायचं हिला? 10 वर्ष झालीत लग्नाला, तरी अजून काहीच नाही. स्वराचे हात थबकले. ती काही क्षण तशीच उभी राहिली, पण लगेच स्वतःला सावरत ती परत कामाला लागली. तेवढ्यात अभिजित बाहेर आला. ऑफिसला जायची तयारी करत होता तो. त्याने स्वराकडे एक नजर टाकली, पण त्या नजरेत आधीसारखं प्रेम नव्हतं. चहा झाला का? त्याने कोरड्या आवाजात विचारलं. हो, देते, स्वरा हळूच म्हणाली. ती चहा घेऊन हॉलमध्ये आली. सुनंदा काकू अजूनही रागातच बोलत होत्या. आमच्या नशिबात काही नातवंड बघणं हे नाही आहे. अभिजितने चहा घेतला, एक घोट घेतला आणि अचानक म्हणाला, आई, खरंच आता काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. हे ऐकून स्वराचं हृदय धडधडायला लागलं. ती घाबरून त्यांच्याकडे पाहू लागली. काय निर्णय? माधव काकांनी शांतपणे विचारलं. अभिजित काही क्षण गप्प राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, आपण दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा. हे ऐकताच स्वराच्या हातातून कप खाली पडला. स्वराचा आवाज, फुटलेला कप आणि घरात पसरलेली शांतता. अभिजित, तू काय बोलतोयस? स्वरा थरथरत्या आवाजात म्हणाली. पण तो तिच्याकडे बघायलाही तयार नव्हता. सुनंदा काकू लगेच म्हणाल्या, मी तर आधीपासूनच सांगते, आता तरी शहाणपण आलं तुला. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. ती अभिजितकडे बघत होती. कदाचित तो म्हणेल, नाही आई, मी असं करणार नाही. पण तसं काहीच घडलं नाही. अभिजित उठला आणि थेट म्हणाला, स्वरा, तू काही दिवसांसाठी माहेरी जा.
माहेरी? ते गोंधळून म्हणाले. हो, तोपर्यंत आपण पुढचं ठरवू. त्या शब्दांमध्ये एक थंडपणा होता. जणू तिचं अस्तित्वच त्यांच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. स्वरा काही क्षण तशीच उभी राहिली. तिच्या मनात हजारो विचार चालू होते. हेच का ते घर जिथे मी 10 वर्ष दिली? हा तोच माणूस जो माझ्यावर प्रेम करायचा. ती काहीच न बोलता आत गेली. तिने कपाट उघडलं, काही कपडे घेतले. तिच्या लग्नाचा फोटो समोर आला आणि ती आणि अभिजित हसत होते. त्या फोटोवर तिचे अश्रू पडले. ती बॅग घेऊन बाहेर आली. कोणी काही बोललं नाही. कोणी तिला थांबवलं नाही. ती दाराजवळ थांबली. एकदा घराकडे पाहिलं आणि हळूहळू बाहेर पडली. बाहेर ऊन कडक होतं. रस्ता शांत होता, खूप शांत. स्वरा चालतच राहिली. तिला माहिती नव्हतं ती कुठे चालली आहे, पण एक गोष्ट मात्र ठरली होती, ती आता परत येणार नव्हती. स्वरा चालतच राहिली. रस्त्यावरची गर्दी, गाड्यांचा आवाज, सगळं तिच्यासाठी जणू थांबल्यासारखं होतं आणि डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. पण तरीही ती थांबली नाही. काही वेळाने ती एका बस स्टँडवर येऊन थांबली. तिला माहिती नव्हतं कुठं जायचं, कुठे. कोणी वाट बघत नव्हतं तिची. तिने एक बस पाहिली. कुठे जाते काहीच माहिती नव्हतं तिला. फक्त ती चालली होती. पण ती शांतपणे त्या बसमध्ये जाऊन बसली. खिडकीतून बाहेर बघत ती विचार करत होती, आता पुढे काय? मी एकटी कशी राहणार? तिच्या मनात भीती होती, पण त्या भीतीपेक्षा जास्त होत्या त्या म्हणजे वेदना. काही तासांनी बस एका छोट्या शहरात थांबली. सगळे उतरले. स्वरा पण उतरली. आजूबाजूला अनोळखी लोक, अनोळखी जागा, पण तिच्याकडे पर्याय नव्हता. पहिले काही दिवस खूप कठीण गेले. राहायला जागा नव्हती, खायला नीट काही नव्हतं. ती छोट्या छोट्या लॉजवर राहिली. कधी उपाशीही राहिली, कधी उपाशीही झोपली. पण ती परत जाण्याचा विचारही करत नव्हती. एक दिवस ती रस्त्यावरून चालत असताना तिला एक छोटंसं टेलरिंगचं दुकान दिसलं. ती थांबली. काही क्षण तिने विचार केला आणि धाडस करून आत गेली. मला काम मिळेल का? ती हळू आवाजात विचारते. दुकानाच्या मालकीने तिच्याकडे पाहिलं. तुला शिवणकाम येतं का? हो, थोडंसं येतं, स्वरा म्हणाली. त्या दिवसापासून स्वराचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. तिला दुकानात काम मिळालं. पगार कमी होता, पण तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. तिने एक छोटीशी खोली भाड्याने घेतली. ती खोली साधी होती, ना जास्त फर्निचर, ना काही खास. पण त्या खोलीत एक गोष्ट होती, ती म्हणजे शांतता. कोणाचे टोमणे नव्हते, कोणी दोष देणारं नव्हतं. रोज सकाळी ती कामावर जायची. दिवसभर मेहनत करायची. रात्री थकून घरी यायची. कधी कधी तिला खूप एकटं वाटायचं. ती रडायची, पण आता तिच्या डोळ्यांतील अश्रूंमध्ये कमजोरी नव्हती. हळूहळू ती मजबूत व्हायला लागली होती. काही महिन्यांतच ती शिवणकामातही चांगली झाली. लोक तिच्याकडे काम द्यायला यायचे. तिचं छोटंसं आयुष्याची सुरुवात झालेली होती आणि तिचं आयुष्य हळूहळू स्थिर होत होतं. एक दिवस आरशात स्वतःकडे पाहताना तिला स्वतःचं आश्चर्य वाटलं. तीच स्वरा, ही तीच स्वरा होती जी कधी एकटी आणि इतकी तुटलेली होती. आज ती स्वतः उभी होती. तिने हलकंसं हसत स्वतःला म्हणाली, मी एकटे आहे पण आता कमजोर नाही. स्वराला त्या घरातून जाऊन काही महिने झाले होते, पण तिचं आयुष्य आता हळूहळू स्थिर होत होतं. ती तिच्या छोट्याशा जगात शांत होती. पण दुसऱ्या बाजूला अभिजितच्या घरी सगळं वेगळंच चाललं होतं. सुनंदा काकूंचा हट्ट अजूनही तसाच होता. अभिजित, आता उशीर करू नकोस, आता दुसरे लग्न करून टाक.
माधव काका शांत होते, पण त्यांनीही यावेळी विरोध केला नाही. अभिजित काही दिवस गप्प राहिला, पण शेवटी त्यानेही मान्य केलं. कदाचित त्यालाही वाटत होतं आता सगळं ठीक होईल. काही दिवसांतच त्याचं लग्न ठरलं. मुलीचं नाव होतं रिया. रिया दिसायला सुंदर होती, बोलण्यात गोड होती आणि सुरुवातीला सगळ्यांशी खूप प्रेमाने वागत होती. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण तयार झालेलं होतं. लग्न धूमधडाक्यात झालं. नवीन सून घरात आली. सुनंदा काकू तर खूपच खुश झालेल्या होत्या. आता आपल्या घरात लवकरच चांगली बातमी येईल, त्या सगळ्यांना सांगत होत्या. सुरुवातीचे काही दिवस सगळं खूप छान होतं. रिया घरात सगळ्यांची काळजी घ्यायची. अभिजितशीही खूप प्रेमाने वागायची, खूप प्रेमाने बोलायची. अभिजितलाही वाटायला लागलं हा निर्णय बरोबर होता. पण हळूहळू काही गोष्टी बदलायला लागल्या. रिया आता घरात जास्त वेळ फोनवर असायची, कोणाशी तरी हळू आवाजात बोलायची. कधीकधी ती अचानक बाहेर निघून जायची आणि कारणं द्यायची. सुनंदा काकूंना थोडं विचित्र वाटायचं, पण त्यांनी जास्त लक्ष दिलं नाही त्या गोष्टींकडे. त्यांनी पण त्याकडे दुर्लक्ष केलं. एक दिवस घरात सगळं नेहमीसारखं होतं. अभिजित ऑफिसला गेला होता. माधव काका कुठेतरी बाहेर गेले होते. सुनंदा काकू किचनमध्ये होत्या. रिया तिच्या खोलीत होती. त्यांना वाटलं रिया खोलीतच आहे. दुपारी अचानक सुनंदा काकूंनी हाक मारली, रिया, ए रिया. पण आतून काहीच उत्तर आलं नाही. ती त्या खोलीमध्ये गेल्या. त्यांनी दार उघडलं आणि त्या थिजल्या, कारण खोली रिकामी होती आणि कपाटाचं दार उघडं होतं आणि त्यातले सगळे दागिने गायब होते. पैसे, महत्त्वाच्या वस्तू, सगळं काही नाहीसं झालं होतं. सुनंदा काकूंच्या हातून सगळं सुटलं. त्या जोरात ओरडल्या, अरे देवा, आपल्याला फसवलं, अरे देवा, आपल्याला फसवलं. संध्याकाळी अभिजित घरी आला आणि जे पाहिलं ते पाहून तो हादरला. त्याचं डोकंच काम करेनासं झालं. रिया, जिच्यावर त्याने विश्वास ठेवला, ती सगळं घेऊन पळून गेली होती. घरात एकदम शांतता पसरली. कोणी काही बोलत नव्हतं. सगळेच धक्क्यात होते. त्या रात्री अभिजित एकटाच बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर एक चेहरा वारंवार येत होता. तो म्हणजे स्वरा. ती जी कधी चुकीची नव्हती, जिने कधीही त्याला धोका दिला नव्हता. पहिल्यांदाच त्याला जाणवलं तो किती मोठी चूक करून बसला होता. त्या रात्री अभिजितला झोपच लागली नाही. डोळे मिटले तरी रियाचा चेहरा नाही, तर स्वराचा चेहरा समोर येत होता. ती शांत नजर, ती सहनशीलता आणि तिचं काहीही न बोलता घर सोडून जाणं. तो बेडवर बसून विचार करत होता. ती किती सहन करत होती आणि मी काय केलं तिच्यासोबत. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. सकाळ झाली. घरात कुणीच काही बोलत नव्हतं. सुनंदा काकूंचा आवाजही आता शांत होता. माधव काका फक्त विचारात हरवले होते. अभिजित उठला आणि ठामपणे म्हणाला, मी स्वराला शोधायला जातो. सुनंदा काकूंनी त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा होता. तिला परत आण. आमच्याकडून खूप चूक झाली, त्या हळू आवाजात म्हणाल्या. अभिजित काहीही न बोलता घराबाहेर पडला. तो सगळीकडे तिचा शोध घेत होता. तिच्या माहेरी गेला, पण तिथेही ती नव्हती. नातेवाईक, ओळखीचे सगळ्यांना विचारलं, पण कुणालाच काही माहीत नव्हती. दिवस जात होते, पण स्वराचा काहीच पत्ता लागत नव्हता. अभिजित खूप थकला होता, पण हार मानायला तयार नव्हता, कारण त्याला स्वराला मिळवायचं होतं. एक दिवस तो एका छोट्या शहरात कामानिमित्त गेला होता. तिथे रस्त्यावर चालताना त्याची नजर अचानक एका
ओळखीच्या चेहऱ्यावर थांबली आणि ती व्यक्ती होती म्हणजे स्वरा. साध्या साडीत, हातात शिवणकामची पिशवी, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. अभिजित काही क्षण तसाच उभा राहिला. त्याला विश्वासच बसत नव्हता. तो हळूहळू तिच्याकडे चालत गेला. स्वरा, स्वरा, त्याने हळू आवाजात हाक मारली. स्वरा थांबली. तिने मागे वळून पाहिलं. क्षणभर तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं, पण लगेचच ती शांत झाली. दोघे काही क्षण एकमेकांकडे बघतच राहिले. कितीतरी न बोललेले शब्द हवेत होते. शेवटी अभिजित बोलला, मला तुझ्याशी बोलायचं आहे. स्वरा काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, बोल, काय बोलायचं आहे? तिच्या आवाजात ना राग होता ना प्रेम, काहीच नव्हतं. ते होतं फक्त शांतपणा. त्या शांतपणानेच अभिजितचं मन अजून तुटलं. रस्त्याच्या कडेला दोघे उभे होते. आजूबाजूला लोकांची ये-जा चालू होती, पण त्या क्षणी त्यांच्यासाठी सगळं थांबल्यासारखं होतं. अभिजित काही क्षण काहीच बोलू शकला नाही. शेवटी त्याने धीर करून सुरुवात केली. स्वरा, मी खूप चुकलो. त्याचा आवाज थरथरत होता. स्वरा शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. ना राग ना भावना. जणू ती आता त्या सगळ्यापासून खूप पुढे गेली होती. तुला आठवतंय तू कशी गप्प राहायचीस, सगळं सहन करायचीस? अभिजित पुढे म्हणाला. आणि मीच तुला दोष देत होतो. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. रिया, तिने आमच्याशी फसवणूक केली, सगळं घेऊन पळून गेली. तो हळू आवाजात म्हणाला. पण तू कधीच तसं केलं नाहीस. स्वरा अजूनही शांत होती. ती काहीच बोलली नाही. ती सगळं ऐकत होती, पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही बदल नव्हता. मला माफ कर स्वरा. अभिजितने हात जोडले. एक संधी दे मला, असं तो म्हणाला, आणि माझ्या आयुष्यात परत ये. आपण सगळं नव्याने सुरू करू. हे ऐकून काही क्षण शांतता पसरली. हवेचा हलकासा झोका गेला. स्वराने एक दीर्घ श्वास घेतला. ती हळूहळू बोलायला लागली. अभिजित, तुला माहिती आहे का, त्या दिवशी मी घर सोडून गेले तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. ना पैसा ना आधार, फक्त एक तुटलेलं मन. तिचा आवाज शांत होता, पण शब्द खोल होते. मी खूप रडले, खूप घाबरले, पण तरीही परत आले नाही. ती त्याच्याकडे सरळ पाहत म्हणाली, कारण मला कळलं होतं, जिथे माझी किंमत नाही तिथे राहण्याचा काही अर्थ नाही, हे मला समजलं होतं. यावर अभिजित गप्प झाला. त्याच्याकडे कारण उत्तर नव्हतं. आज तू माफी मागतोयस कारण तुला तुझी चूक कळली, स्वरा पुढे म्हणाली. पण त्या दिवशी जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू माझ्यासोबत नव्हतास. अभिजितच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. स्वराने हलकसं हसत म्हटलं, मी आता एकटी आहे. पण खूप खुश आहे. मी स्वतःसाठी जगायला शिकले आहे आता. ती थोडी पुढे सरकली आणि शेवटचं म्हणाली, परत जाऊन पुन्हा तसंच आयुष्य जगायचं नाही मला. अभिजित तिथेच उभा राहिला. हात खाली पडले आणि स्वरा वळली आणि हळूहळू चालत निघून गेली. पण यावेळी ती घर सोडून जात नव्हती, तर ती स्वतःला निवडत होती. या कथेची शेवटची ओळ तुम्हाला माहिती आहे का काय? कधी कधी माफी मिळते, पण पुन्हा पुन्हा तीच जागा आयुष्यात मिळत नाही. तुम्हाला ही छोटीशी स्टोरी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.